पार्थ पवारांच्या ॲमेडिया कंपनीनं वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द केलाय असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं। मात्र यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि याच संदर्भात आपण बोलणार आहोत आरटी ॲक्टिव्हिस्ट विजय कुमार यांच्याशी। व्यवहार रद्द केला असं म्हटलंय खरं, परंतु दुय्यम निबंधक कार्यालयातून काही अटी आणि शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत। खरं तर 21 कोटी जोपर्यंत आपण मुद्रांक शुल्क भरू शकत नाही तोपर्यंत हा व्यवहारच रद्द होत नाही। खरं तर हा व्यवहार तसा रद्द होतच नाही। मुळात तुम्ही जर ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा दाखल करण्यासाठी, आपण सगळं फक्त स्टॅम्प ड्युटीवर कॉन्सन्ट्रेट झालोय, पण ज्या अधिकाऱ्याने हा गुन्हा रद्द करण्यासाठी जे पत्र दिलंय त्याच्यात आणखी एक शब्द आहे, नजराना। त्याच्यावर अजून कुणाचं लक्ष गेलेलं नाही। तो जर नजराना 300 कोटी गृहीत धरली, प्रचंड मोठी किंमत आहे, तरी 300 कोटी आपण गृहीत धरूया, तरी त्याच्यावर साधारणपणे मग 150 पावणे 200 कोटी रुपये नजराना प्लस 21 कोटी रुपये अशी सगळी अमाऊंट भरावी लागेल। त्याच्यामुळे आणि असा व्यवहार रद्द होत नाही। व्यवहार अगदी मंत्री असले आणि मुख्यमंत्री असले तरी त्यांच्या सांगण्यावरनं किंवा अधिकाऱ्यांच्या मनमानीने हे व्यवहार रद्द होत नाहीत। याच्यासाठी कायदा आहे आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारे एकदा दस्त नोंदला की तो एकतर रद्द करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे किंवा दोन्ही पार्ट्यांनी मिळून स्वतः जाऊन कॅन्सलेशन डील करणं। म्हणजे दोन्ही पार्टी तिथं उपस्थित पाहिजेत, म्हणजे दिग्विजय पाटील तिथं उपस्थित हवेत, शीतल तेजवानी पण उपस्थित हवेत, ते सगळे त्या दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहून तिथे जाऊन त्यांनी ते कॅन्सलेशन डीड आमचा व्यवहार रद्द झाला असं करावं लागेल, पण स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल, ती काही चुकत नाही। त्याच्यामुळे हा व्यवहार रद्द झाला असं जरी म्हटलं असलं तरी तो व्यवहार अजून जोपर्यंत कागदावर रद्द होत नाही तोपर्यंत त्याचं डॉक्युमेंट तसंच राहणार, त्याला कायदेशीर स्वरूप तसंच राहणार। त्याच्या अनुषंगाने आणखी काही गुन्हे झाले तर या सगळ्यांनी ज्यांनी हे केलंय त्यांचीच ती जबाबदारी राहील, एवढं मात्र याच्यामध्ये निश्चित आहे। परंतु आता ते शीतल तेजवानीचा थांगपत्ता लागत नाहीये म्हणतायत पोलीस इकडं, आणि मग आता ती हजर राहणार म्हणतायत, मग काय नेमकं आता कसं होणार आहे सगळं? आता पोलिसांना तर तिला आणावं लागेल समोर। ज्यांनी हे केलं त्यांनी याचा विचार करायला पाहिजे होता। एकीकडे आमचा संबंध नाही म्हणायचं आणि अशा प्रकारच्या एकदा उघडकीला आला की मग ते गुन्हे रद्द करायचे, व्यवहार रद्द करायचे, हे सगळं चुकीचं आहे। त्याच्यामुळे कशा पद्धतीने आणणार? जर कॅन्सलेशन डीड करायचं असेल आणि कोर्टात जायचं असेल तरी त्या दोन्ही पार्टी समोर पाहिजेत। ज्या अर्थी असं म्हटलंय की दोघं हा व्यवहार रद्द करणार आहेत त्याचा अर्थ त्या दोघांशीही बोलणं झालं असावं। एका बाजूने तर हा व्यवहार रद्द होणार नाही, कारण दोन पार्टीमधला हा व्यवहार आहे। मग जे अजित पवार म्हणतात की हा रद्द करणार आहे, पण तो रद्द करायचा असेल तर त्या शीतल तेजवानीशी आणि तो दिग्विजय पाटील या दोघांशी त्यांचं बोलणं झालं असलं पाहिजे। हे सगळं चक्रावून टाकणार आहे। लोकांना सांगायला काय होतं की आपण हे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि ते सांगतील ते खरं मानतो, पण त्याच्यामागची कायदेशीर प्रक्रिया आपण लक्षात घेत नाही। आता माझ्या मनात स्वाभाविक प्रश्न येतो की जर कॅन्सलेशन डीड किंवा रद्द करायचं असलं तरी त्या दोघांची बोलणं, दोघांनी समोर येणं गरजेचं आहे। हा झाला हा व्यवहार रद्द करण्याची एक बाब, ती प्रक्रिया। दुसरा आहे की गुन्हा दाखल झालाय, आता गुन्ह्याचा सगळा तपास पण थांबणार आहे या अनुषंगाने? नाही, गुन्ह्याचा तपास हे बा, मी जे बोलतोय ते कायद्याच्या भाषेमध्ये तो थांबत नाही। आता आपल्याकडे कायदा पोलिसांकडे किती चालतोय का काय? आता दोन्ही गुन्ह्यामधलं तुम्ही बोपोडीच्या आणि मुंडव्याच्या गुन्ह्यामधलं बघितलं तर त्याच्यात एकाच प्रकारचा गुन्हा आहे, पण त्याच्यात लावलेले सेक्शन प्रचंड वेगवेगळे आहेत। त्याच्यामुळे तो गुन्हा कायद्याच्या भाषेत रद्द होऊ शकत नाही। आता आपल्याकडं नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या दबावाखाली काही घडू शकतं। तर आपण बघतोय की अजित पवारांनी जरी जाहीर केलं असेल की पार्थ पवारांचा जो वादग्रस्त जमीन व्यवहार आहे तो रद्द झाला आहे, परंतु प्रत्यक्षात मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे। आणि जे तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतायत की नजराना 150 ते पावणे 200 कोटीचा नजराना पण त्यामध्ये भरावा लागणार आहे। त्याच वेळेला हा रद्द होऊ शकतो, आणि रद्द करायचा असेल तर दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी हे या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयात हजर असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर हा रद्द जरी झाला तर पोलीस तपासाचं काय? पोलीस पण हा गुन्हा मागं घेऊ शकतं का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।